नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कोट्यवधी EPFO खातेदारांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। त्याबद्दल एक महत्त्वाची बातमी आहे कोट्यवधी EPFO खातेदारांसाठी आनंदाची बातमी। आता मिळणार 5 मोठे फायदे। मित्रांनो, काय आहे या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, देशातील कोट्यवधी PF खातेदारांसाठी मोठी आनंदाची बातमी। अलीकडेच आलेल्या एका अपडेटनुसार कर्मचारी भविष्य निधी संघटना वर्ष 2025 मध्ये कर्मचाऱ्यांसाठी 5 नवीन बदल करण्याची योजना आखत आहे। या बदलामुळे सबस्क्रायबर्सना मोठा दिलासा मिळणार आहे। EPFO त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी 5 महत्त्वाच्या बदल करण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे PF सबस्क्रायबरना विविध फायदे मिळतील। चला तर मग जाणून घेऊया की EPFO मध्ये कोणते 5 नियम बदलू शकते, ज्याचा फायदा कर्मचाऱ्यांना होईल। मित्रांनो, पहिला आहे ATM द्वारे PF फंड काढण्याची सुविधा। मित्रांनो, EPFO कर्मचाऱ्यांना 24/7 फंड विड्रॉल करण्याचा पर्याय देण्याच्या तयारीत आहे। याच वर्षी संघटना PF होल्डर्सना ATMच्या माध्यमातून फंड काढण्याची सुविधा देऊ शकते। या नव्या नियमामुळे PF सबस्क्रायबर्स ATM द्वारे पैसे काढू शकतील। सध्या यासाठी 7 ते 10 दिवस लागतात, पण नवीन सुविधेमुळे हे काम तत्काळ होऊ शकते। दुसरा आहे IT सिस्टम अपग्रेड। मित्रांनो, EPFO यावर्षी आपले IT सिस्टम अपग्रेड करत आहे, ज्यामुळे PF होल्डर्सना फंड जमा करताना सोपी प्रक्रिया होईल। असा अंदाज आहे की हा IT अपग्रेड जून 2025 पर्यंत पूर्ण होईल। सिस्टम अपग्रेडमुळे क्लेम सेटलमेंट प्रक्रियाही वेगवान होईल आणि कर्मचारी अधिक सहज सेवा घेऊ शकतील। तिसरा आहे एम्प्लॉई कॉन्ट्रिब्युशन लिमिटमध्ये बदल। मित्रांनो, यावर्षी EPFO कर्मचाऱ्याच्या फंडातल्या कॉन्ट्रिब्युशन लिमिटमध्ये बदल करू शकते। सध्या कर्मचारी स्वतःच्या वेतनाचा 12% फंडमध्ये जमा करतो आणि कंपनी त्याच प्रमाणात योगदान देते। सरकार ही लिमिट वाढवू शकते, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना फंडात अधिक रक्कम जमा करण्याचा लाभ मिळेल। इक्विटीमध्ये गुंतवणुकीचा पर्याय। मित्रांनो, EPFO सबस्क्रायबर्सना इक्विटीमध्ये गुंतवणुकीचा पर्याय देऊ शकते। यामुळे PF होल्डर्स स्वतःच आपल्या फंड व्यवस्थापित करू शकतील आणि अधिक रिटर्न मिळवू शकतील। हा पर्याय त्यांना भविष्यासाठी आर्थिक स्थिरता वाढवण्यास मदत करेल। पेन्शन विड्रॉलमध्ये सुलभता। मित्रांनो, EPFO अंतर्गत असलेल्या PF फंडाद्वारे सेवानिवृत्तीनंतर पेन्शन उपलब्ध होते। EPFO या प्रक्रियेला अधिक सुलभ करण्यासाठी बदल करत आहे। यामुळे पेन्शनधारकांना कोणत्याही अतिरिक्त बँकिंग व्हेरिफिकेशन शिवाय आपला पैसा काढता येईल। हे कर्मचारी वर्गासाठी आर्थिक सुरक्षा आणि सोयी सुविधा सुनिश्चित ठरेल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।